जय श्रीराम. गेले 86 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं पुस्तकाचं आपण वाचन करतो. त्याचा 87वा दिवस. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप आयुष्यभर केलं आणि श्रीरामाच्या जीवनाचं महत्व साध्या सोप्या भाषेत सगळ्या लोकांना सांगितलं. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, हे सगळं त्यांनी हे 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात शेअर केलंय. प्रत्येक दिवसासाठी एक पान, म्हणजेच 365 दिवसांसाठी 365 पानांचं प्रवचन लिहिलं आणि एक पान वाचायला साधारण 3-4 मिनिटं लागतात. स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. तर आपण हे 87 दिवसाचं जे प्रवचनाचं पान आहे ते आपण वाचणार आहोत आणि त्याचं शीर्षक आहे, प्रपंचातील सुख दुःख हे केवळ जाणीवेत आहे. प्रापंचिकाच्या मनात नेहमी एकच शंका येते की खोटे करून सुद्धा तर सुखी होता येते, तर तसे करायला काय हरकत आहे? हा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो. आपल्या आजूबाजूला बरेचसे लोक ही वाईट कर्म करून आनंदी राहतात, मजा करतात. मग आपण एवढं सगळं चांगलं वागण्याची काय गरज आहे? सन्मार्गाने गेला तरी माणूस दुःखी का होतो? अशी शंका आपल्याला येते. हे पण देखील बरोबर आहे की बऱ्याचशा लोकांना वाटतं की मी एवढं जन्मभर चांगली कामं केली, चांगला विचार करा, लोकांना हेल्प केली, तरी पण मला त्रास का झाला? मी देवाला भिवून वागलो का? तर प्रपंच सुखाचं व्हावं म्हणून. देवाची एवढी खटपट करू नये, जर सुखी होता येत नाही तर काय उपयोग? किती किती हा विचित्र आहे पहा. खेळातले घर बांधायला आपण गवंडी बोलवण्यासारखा प्रकार आहे. प्रपंचात दक्षता ठेवणे जरूर आहे, पण ते जर आपण केले नाही तर देवाने काय करावं? म्हणजे देवाचं नामस्मरण ही वेगळी गोष्ट आहे आणि प्रपंच वेगळी गोष्ट आहे. प्रपंच करत असताना नेहमी व्यवस्थित, जाणीवपूर्वक आणि लक्ष घालून प्रपंच करावा. बारीक-सारीक गोष्टीतून तुम्ही या गोष्टी शिकू शकता. जसं आपण देवासाठी तेल आणतो आणि वाण्याकडे जाऊन आपण म्हटलं, की मला तेल हवंय, 1 किलोचं तेल किंवा 1 लिटरचं तेल, तर मला तू अ, 1 लिटरचं तेल दे. तर जेव्हा त्याला कळतं, की हे देवासाठी आहे, तो असंच उंदीर मेलेल्या तेलामधलं देखील तेल तुम्हाला देऊ शकतो. आणि तुम्हाला कळलं पाहिजे, की तुम्ही कशाकरता घेताय. त्याचं काम हे बिझनेस करणं आहे आणि तुमचं काम हे देवाची पूजा करणं आहे. देवाची पूजा करताना देखील आपण नेहमी चौकन्न राहिलंच पाहिजे. आपण नेहमी अलर्ट वरती नेहमीच असलं पाहिजे. हेच महाराजांना सांगायचं. भगवंताचं साधन म्हणून आपण उपयोग करतो आणि शेवटी साधनालाच दोष देतो. साध्य बाजूलाच राहतं. भगवंत विषय देईल, पण त्याबरोबर त्याचं दुःखही देईल. एक जण मारुतीरायाला सांगून चोरी करत असतो आणि पकडला गेला आणि त्याला शिक्षा झाली, तेव्हा तीही मारुतीच्या संमतीनेच झाली, असे नाही का? मी कोण हे जोवर आपल्याला ओळखता येत नाही, तोवर वैभवाच्या शिखरावर जरी गेलो, तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्यापासून प्रपंच झाला, त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही, तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार आहे? म्हणजे हा आपला जो नरदेह आपल्याला मिळालेला आहे, हा देखील आपल्या इकडच्या या संसारातल्या गोष्टी उपभोगण्याकरताच आहे, पण तोही नश्वरच आहे. तर त्याच्यावरती आपण जास्त प्रेम करून काही जास्त विचार करून आपण जे देवाचं नामस्मरण आहे, ते करणं सोडून दिलं तर काय अर्थ आहे त्याचा? ठेगड्या लावून आपण प्रपंच करतो. त्यात कमतरता आल्याशिवाय नाही राहत. कोळसा उघडून पांढरा रंग मिळेल, हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे, तसेच प्रपंचात सुख मिळवणे हे म्हणणे. सुख-दुःख हे जाणीवीत आहे. बेसिकली प्रपंच हा आपल्याला कधीही
चिरकाल टिकणारं सुख देऊ शकणार नाही. फक्त परमात्म्याचं नामस्मरण, त्याची भक्ती, त्याचं प्रेम हेच आपल्याला चिरकाल आपल्याला सुख देऊ शकतो. म्हणून प्रपंच करत असताना देवाचं नामस्मरण करणं हे महत्त्वाचं. सुख हे जाणीवेत आपल्याला मिळवायचे तेवढे मिळते. पण आपण हवे नको पण जे आपली वासना गेली की सुख-दुःख राहत नाही. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे. वासना ही लाडवलेल्या कुत्र्याप्रमाणे तिला नुसते हड-हड म्हणून ती बाजूला जात नाही. पण तेही बरोबरच आहे कारण आपण तिला लाडवून ठेवले आहे म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळी ती देवघरात पण येते. म्हणजे आपण वासनेची एवढं अधीन झालेलं आहे, की आपण जिकडे जातो तिकडे ती वासना येतच असते आणि आपणच त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणून आपल्याला त्याचा त्रास होतो. शिवाय वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचं बळ आहे. कारण आपण स्वतः वाईट वासनेच्या बाजूचेच आहोत. जे आपण स्वतःच वाईट वासना आपण विचार करायचा. आपण त्याला जास्त महत्त्व द्यायचं आणि एक्स्पेक्ट करायचं की आपल्या चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडतील. तर चांगल्या गोष्टी म्हणजे चांगल्या वासना, ह्या वाईट वासना मारत असतात. म्हणून आपण त्याच्यापासून दूर राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. वासना ही कोणत्याही उपायाने तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच हे नष्ट होते. म्हणजे भगवंताजवळ म्हणजे देवाच्या नामस्मरणात राहणं, चांगल्या लोकांबरोबर राहणं, साधू संतांच्या सानिध्यात राहणं, चांगल्या धर्मग्रंथांचं वाचन करणं, चांगले विचार सतत प्रयत्नांनी आणणं, हेच आपल्याला ह्या वाईट वासनांपासून लांब ठेवू शकतात. तेव्हाच आपण त्याला मारू शकतो. मी कर्ता नसून परमात्मा करता आहे, अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंताला अर्पण होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची अपेक्षा सुटणार नाही. आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती मिळणार नाही. जे आपल्याला शांती मिळावी, हवी असेल, तर आपल्याला फळाची अपेक्षा धरू नये. आपल्याकडून जे कर्म आहे, होते ती त्याचीच इच्छा आहे, असं समजून कर्म आणि कर्माचं फळ देखील त्यालाच अर्पण करावं, जेणेकरून आपल्याला शांती मिळेल. चिरकाल शांती मिळण्याचं हेच मोठं गुपित आहे. शेवटचं वाक्य. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. म्हणजे ह्या 87 दिवसाच्या प्रवचनात आपल्याला प्रपंचातील सुख-दुःख हे केवळ जाणीवेत आहेत, हेच आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 87व्या दिवसाचं प्रवचनाचं वाचन झालं ते तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच सुखी, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री जय श्रीराम, जय श्रीराम.